माझी मुलगी दिसायला सुंदर आणि खूप हुशार आहे, पण तिला लग्नासाठी पाहायला आलेला कोणताही मुलगा तिच्याशी बोलल्यावर लगेच नकार देत असे. जेव्हा असे 4 वेळा घडले तेव्हा मी काळजीत पडले आणि पुढच्या वेळी माझी मुलगी त्या मुलाला बोलण्यासाठी खोलीत घेऊन गेली तेव्हा मी खोलीच्या बाहेर कान देऊन ऐकत होते. माझी मुलगी मुलाला काय म्हणाली ते कळले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे नाव अजित आहे. मी एका कंपनीत काम करतो. मी फार कमी बोलतो, यामुळे अजून एक ही मुलगी माझी मैत्रीण झाली नाही. पण आता घरच्या घरात माझं लग्नाची चर्चा चालू होती. माझ्या आई आणि बाबांनी मला अनेक मुलींचे फोटो दाखवले. त्यातील एक मुलगी शीतलला पाहताच मला ती आवडली. ती सुशिक्षित असल्याचे तिच्या फोटोवरून स्पष्ट होते. मी माझ्या पालकांना सांगितले की मला ही मुलगी आवडली. शीतलच्या घरच्याशी बोलून आम्ही तिला भेटायला त्यांच्या घरी गेलो. शीतलने चहा दिला तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो, कारण मला ती फोटोपेक्षा पण जास्त सुंदर दिसत होती. साडीत ती खूप सुंदर दिसत होती. घरच्यांनी आम्हाला बोलायला एका खोलीत पाठवले. ती खोली शांत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. माझे हृदय जोरात धडधडत होते. मला वाटले की मी तिला आवडत नाही. मग मी बोलायला सुरू केले आणि विचारले की तुम्ही काय करता? ती माझ्याकडे बघून म्हणाली की तू माझा बायोडाटा पाहिला नाहीस का? बघायचेच नव्हते तर मग मागवले का? तिचे बोलणे ऐकून मला वाटले की मी तिला अजिबात आवडत नाही. मग मी थेट शीतलला विचारलं, तुला मी आवडत नाही का? मग ती म्हणाली की मला आवडते की नाही आणि काही फरक पडत नाही. मला माहीत आहे की तुम्ही स्वतः मला नापसंत करत. ती म्हणाली, आता मी तुला असे काही दाखवणार आहे जे बघता तू माझ्याशी लग्न करण्यास नकार देशील. मी तुमच्या आधी 3 जणांना दाखवले, त्यांनीही ते पाहताच नकार दिला. असे म्हणत तिने आपले केस मागून पुढे सारायला सुरुवात केली. तेवढ्यात बाहेरून दार वाजले आणि तिची आई खोलीत आली. कदाचित तिला हे देखील माहीत असेल की ती प्रत्येक मुलाची असंच बोलते आणि काहीतरी सांगते. शीतलची आई म्हणाली, चल जाऊया बाहेर, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. शीतलने तिरक्या नजरेने आईकडे पाहिले. मी लगेच खोलीतून बाहेर आलो आणि बाहेर माझे आई वडील दिसले, ज्यांना माझ्या लग्नाची खूप घाई होती. त्यांना फक्त माझे लग्न करायचे होते. मी बाहेर येताच आई मला कानात म्हणाली, मुलगी आवडते का असे विचारले. मला पण माहीत नाही काय झाले आणि मी नकार देऊ शकलो नाही. पण एक गोष्ट मला त्रास देत होती की तिला काय सांगायचे होते. एवढ्या घाईघाईत तिची आई खोलीत आली आणि तिला बाहेर घेऊन गेली. मी लग्नाला हो म्हणालो. माझ्या आई वडिलांनी माझे लग्न शीतलबरोबर निश्चित केले. पण आता काय करावं या द्विधा मनस्थितीत मी होतो. मला शीतलशी बोलायचं होतं, पण अडचण अशी होती की मी तिचा नंबरही घेतला नव्हता. मी आईला तिच्या आईशी बोलून शीतलचा नंबर घ्यायला सांगितले. आईने तिच्या आईशी फोनवर बोलून शीतलचा नंबर द्यायला सांगितला. मात्र शीतलचा फोन काम करत नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला आणि आई सांगत होती की त्यांना लग्नाची घाई आहे. या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनात काही विचित्र प्रश्न येऊ लागले. एके दिवशी मी माझ्या कामामध्ये असताना अचानक मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलला तर शीतल होती. तिने सांगितले की तिच्या आईने तिचा फोन घेतला आहे. आज मोठ्या कष्टाने मी माझ्या एका मैत्रिणीकडे काहीतरी निमित्त करून तिच्या घरी भेटायला आले आहे आणि मी तिच्या फोनवरून बोलत आहे. तू आता मला भेटायला येशील का? मला फक्त तुला भेटायचे होते. तिने पत्ता सांगितला आणि मी लगेच तिथे पोहोचलो. ते तिच्या मैत्रिणीचे घर होते आणि दिवसभर तिच्या मैत्रिणीच्या घरी फक्त तिची आई असायची. घरातील बाकीचे सदस्य बाहेर गेले होते. गेल्याबरोबर मी विचारले, त्या दिवशी अपूर्ण राहिले आणि तुझ्या आईने तुझ्यावर लक्ष ठेवले होते. तेव्हा शीतल म्हणाली, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. शीतलने मागे वळून तिच्या पाठीवरचे केस सारले. तेव्हा मला कळले की तिला काय दाखवायचे आहे. वास्तविक शीतलच्या मानेच्या खाली रवी नावाचा टॅटू होता. मग तिने सांगितले की तिचे एका मुलावर प्रेम होते आणि आम्हाला
दोघांना लग्न करायचे होते. मी त्याच्या नावाचा टॅटू बनवला होता. हे मी माझ्या घरच्या सांगितले होते आणि त्यांनी होकार दिला. पण रवीने माझी फसवणूक केली. माझ्याशिवाय त्याच्या इतर अनेक गर्लफ्रेंड होत्या आणि त्यातल्या त्यात त्याने एका श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करून मला सोडून दिले. तेव्हापासून मला लग्नाचा आणि मुलांचा तिरस्कार होऊ लागला. रवीवर माझं मनापासून प्रेम होतं, पण त्याने माझी फसवणूक केली. तुझ्या आधीही मी 3 मुलांना हा टॅटू दाखवला होता आणि सत्य समजल्यावर त्यांनी माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. मी तुला खरे सांगू नये म्हणून माझी आई माझ्यावर लक्ष ठेवून आहे, पण मी इतर मुलीसारखी नाही. मला सत्याने नवीन जीवन सुरू करायचे आहे. हे सर्व ऐकून मी विचार करू लागलो, या जगात किती विचित्र लोक आहेत. ज्याला खरे प्रेम मिळते तिथे प्रेमाची कदर केली जात नाही. शेवटी त्याच्यावर इतकं प्रेम करणाऱ्या मुलीचा कोणी विश्वासघात कसा करू शकतो? मी शीतलला म्हणालो की मला तुझ्या भूतकाळातील भविष्याची चिंता नाही, पण त्या मुलावर जितकं प्रेम तुझे होतं तितकंच तू माझ्यावर प्रेम करावं अशी माझी इच्छा आहे. शीतलला या उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. तिला वाटले की मी पण तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. माझे म्हणणे ऐकून तिच्या वेदना अश्रूच्या रूपाने डोळे बाहेर आल्या. मग मी आणि शीतलने मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि आता आम्ही खूप आनंदाने संसार करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.